पहिला चेंडू पडल्यानंतर थोडंसं मध्ये आलाय. चांगली किशोरची स्टार्ट बघायला मिळत आहे. पुनश्च कॉमेंट्री स्टुडिओच्या मागे जेवणाचं काउंटर सुरू झालंय. सर्वांना विनंती असेल जेवणाचा आस्वाद आपण घ्या. किशोरचा एक जबरदस्त स्टार्ट. व्हेरी फर्स्ट बॉल आपला गोलंदाजीतला क्लास दाखवताना पडल्यानंतर थोडासा बाउन्स बघायला मिळालाय. समोर आपण बघतोय स्ट्राईक वरती बॅटर आहेत. नवनीत पुढील चेंडूला सामोरे जातील. याही वेळेला हलकस गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला दिशा देताना सिंगल कंप्लीट केले. आता मात्र रोहित थोरात आपल्याला स्ट्राईक वरती बघायला मिळत आहेत. मागची मॅच जिंकत या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने वाटचाल करताना आपण बघतोय. केसरी किंग संघ. किशोर पुढील चेंडू. चेंज ऑफ द पेस. व्हेरिएशन खूप चांगलं करतायत किशोर. चेंडूला फील्ड करतील. शॉर्ट मिडऑन मधनं तद्वर सिंगल कंप्लीट झाली आहे. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चांगली कामगिरी गोलंदाज किशोर करताना. फ्रंटलाईन गोलंदाज एक चांगल्या दिशेने गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना किशोर. या वेळेला बॅक टू द बॉल ड्राईव्ह. चांगला फील्ड. सिंगल कंप्लीट होते आणि धावसंख्या पोहोचेल ती म्हणजेच 3 वरती. 2 संघ मैदानाच्या आतमध्ये 2 हात करताना आपण बघतायत. टॉस जिंकल्यानंतर शतरक्षण फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय आणि तदनंतर आपण 2 फलंदाज बघतोय. एका बाजूने रोहित आणि पुढील चेंडू. स्टेप आउट करत डान्सिंग ग्राउंड विकेट आले होते. शॉर्ट मिडॉनला खेळतायत. फक्त एका धाव्याने सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. 4 धावा स्कोर कार्ड वरती. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 1 टू गो. डिसिप्लिन, अनुशासन, लेंथ लाईन जबरदस्त मेंटेन करताना फलंदाजांना फ्रीडम देत नाहीये. एक जमेची बाजू किशोरकडनं बघायला मिळते. क्वालिटी गोलंदाजी. अंतिम चेंडू. गतीला परिवर्तन. हलकासा लेग कटर बघायला मिळाला. सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या पोहोचते ती 5. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. एक कंजूस गोलंदाज म्हणून आपल्याला किशोर बघायला मिळालाय. देऊया एक सॉंगला संधी आणि येऊया मॅच कडे. कमॉन डीजे. थँक्यू. मयूर सावंतकडे जिम्मेदारी सोपवलंय. बघूया किशोरनं जो क्लास दाखवलाय जो थोडंसं जकडून ठेवलंय. नवनीत आणि रोहित यांना फ्रीडम देत नाहीये शॉट खेळण्यासाठी. ते काम मात्र या ठिकाणी आपण बघतायत. गोलंदाज ओ मयूर मिस टाइम शॉट आणि झेलची संधी हुकलंय. जज करता आलेला नाहीये. स्कोर कार्ड 6 वरती पोहोचतोय. नवनीत आणि रोहित ही जोडी आपण बघतायत. मैदानामध्ये 50-55 धावा. एक चांगलं स्टीप टार्गेट जसं मैदान आहे, चेंडू आहे त्या पद्धतीने या मैदानासाठी अबाव 55 धावा एक चांगलं टार्गेट होऊ शकतं. पुढील चेंडू. अप्रतिम ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला मात्र खेळतायत. सरळ जाईल कव्हर पॉइंट मधनं सीमा रेषेच्या बाहेर. हालाय चौकार. थँक्यू. तर जेवणाचं काउंटर काही क्षणामध्ये आपण बंद करत आहोत. कोणाचं जेवणाचं शेष असेल जेवणाचा आस्वाद आपण घ्या. अन्यथा जेवणाचं काउंटर बंद करण्यात येईल याची आपण नोंद असू द्या. संघ बाकी असेल. मॅच सुरू आहे तर आपण 15-20 मिनिटं आणखीन देऊया. मॅच संपल्यानंतर मात्र त्या मॅच जेवणाचा आनंद घेतील. वेगवान चेंडू. शॉर्ट फाईन लेगला आपण बघतायत. लेग गलीमध्ये डॉट बॉल बघायला मिळालाय. स्कोर कार्ड 10 वर पोहोचले. मिस्टर रोहित
चांगली कामगिरी करताना कव्हर पॉईंट मध्ये चौकार आला. त्याच्यानंतर आपण मयूरला बघतोय. मयूरची गोलंदाजी जर आपण बघितली तर रिलीज ऑफ द डिलिव्हरी मध्ये जो बॉडीचा पूर्णतः फोर्स आहे तो चेंडूवरती टाकतोय आणि चेंडू वेगानं जाताना आपण बघताय. चांगली गोलंदाजी आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लवकर रिलीज करते चेंडू, त्याच्यामुळे जे फलंदाज आहेत त्यांना तितकासा तो रीड करता येत नाही. 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. लॉंगॉनला पण शैलेश पाटील यांना बघतोय, संघाचे ओनर आहेत. परंतु इथे खेळाडू आणि आपल्या गोलंदाजांना ते जस्टिफाय समर्थन देताना हौसला अफजाई बघायला मिळत आहे. 11 रन्स विदाउट लॉस आपण बघतायत. प्रथम बॅटिंग करताना केसरी किंग संघ. पुढील चेंडू हो, यावेळेला खूप चांगलं प्रॉपर कनेक्शन आहे काऊ कॉर्नर मध्ये, परंतु तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण मिडविकेटचे खेळाडू आपण बघतायत. सुंदररीत्या यावेळेला मात्र आपल्या डाव्या बाजूने धावत येऊन 2 धावा सेव्ह करतायत. 13 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा चेंडू येणे शेष आहे. एक डिसिप्लिन गोलंदाजीमध्ये बघायला मिळत आहे. मयूर असेल, त्याच्यानंतर आपण किशोरला बघितलं. फील्डमध्ये थोडंसं तब्दील, मिडविकेटच्या खेळाडूला थोडंसं काऊ कॉर्नरकडे शिफ्ट करण्याचा अटेम आहे. मयूर. पुढील चेंडू ओ, दिशा दिले फक्त. कॅल्क्युलेट क्रिकेट. वेग होता आणि त्या वेगेला युटिलाइज केले गेले. सरळ चौकारामध्ये अलॉंग द कार्पेट. डीप बॅकवर्ड टच लेग मधून येतोय. जमिनीला गुदगुल्या करत 4 चौकार. थँक्यू. 17 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. फाउंडेशन चांगलं बिल्ड झालंय आणि ज्या वेळेला तुमच्याकडे मोमेंटम असतं ते तुमच्या बेनिफिशियल कॉजमध्ये तुम्ही कसं परिवर्तन करणार याच्याकडे तुमचं परिपक्वता अवलंबून असते. मैदानाच्या चौफेर भगवे फ्लॅग लहरताना आपण बघता एक सुंदर नजारा आहे आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये वारा तिथे मारा हा क्रिकेटचा सिद्धांत आहे. बघूया तयार होताना किशोर. पुढील चेंडू घेऊन अल्टी पलटी फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉपला चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय. पाठलाग सुरू आहे. चेंडू थांबणार नाहीये. जातोय लॉंग स्टॉप बंद येतोय. चौकार. थँक्यू. आमचे डिजिटल स्कोरर आतिश चव्हाण आम्हाला सांगतायत, खूप चांगली माहिती देतात आणि त्यांचे आम्ही कॉमेंट्री स्टुडिओमध्ये स्वागत करतोय. आतिश वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. स्कोर कार्ड 21 वरती पोहोचलंय. आता मात्र रोहितला आपण बघताय स्ट्राईक वरती. चांगली बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. पुढील चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. थोडासा गतीला परिवर्तन केला चेंडू किशोरनं. क्लास आहे, अनुभव आहे आणि एक परिपक्वता आहे. जसं आपण एखाद्या झाडाकडे बघतो त्याच्यावरती फळ आलेलं बघत असतो, ते फळ जेव्हा परिपक्वताकडे जात असतं तेव्हा थोडंसं नरम होतो, कलर चेंज होतो, त्याच्यामध्ये गोडवा वाढत असतो. तसं तुम्ही जेव्हा मैदानामध्ये अनेक मॅचेस खेळता तुमच्या परिपक्वता येते, तुमच्या वाणीमध्ये नम्रता येते, चेहऱ्यावरती तेज असतो, आत्मविश्वास असतो आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने पुढे जात असतात. तसंच काहीचं मैदानामध्ये बघायला मिळत आहे. पलटवा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. 1 बाउन्स. मिड विकेटला क्लिअर करत येतोय चौकार. थँक्यू. 26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नवनीतच्या बॅटमधनं आता चौकार आलेला आहे. पुढील चेंडू किशोर स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आहे. किशोर बॅक ऑफ द गुडलेन. चेंडू ठेवला गेला. डॉट बॉल आलाय. चांगली कामगिरी आहे. कमी वेळामध्ये एक चांगलं कमबॅकिंग करताना किशोर सांगतायत चौकार तुम्ही जर माराल तर कमबॅकिंग साठी हम भी पहचानने जाते हैं. आणि किशोर म्हटल्यानंतर घरचं ग्राउंड आहे तर एक त्याचाही फायदा घेणं गरजेचं आहे. रोल केले होते परंतु या वेळेला मिड विकेट मध्ये 100 जबरदस्त झेल बघायला मिळत आहे. स्थिरावलेल्या फलंदाजाला पाठवत आहेत डगआउट कडे आणि आपण तुरतच जातोय डीजे कडे.
थँक्यू डीजे मास्तर. काय जबरदस्त सॉन्ग प्ले केलंय. राजमाता जिजाऊ, जी म्हणजे जिज्ञासा, ज्या म्हणजे जागृती आणि उ म्हणजे उत्कर्ष. म्हणजे तुमची कुठल्याही गोष्टीमध्ये जिज्ञासा असेल, जागृती त्या गोष्टीबद्दल असेल तर तुमचा उत्कर्ष होईलच. कोणी रोखू तुम्हाला शकणार नाही. राजमाता जिजाऊंना कोटी कोटी नमन. भगवा ध्वज फडकवणारी आणि स्वराज्याचं तोरण बांधायला लावणारी राजमाता जिजाऊंना कोटी कोटी नमन. पुढील चेंडू मयूर थोरात आपण बघतायत. मिड विकेटला चेंडूला खेळतायत. मयूर सुद्धा मागच्या मॅचचे हिरो आहेत. प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड त्यांनी आपल्या नावावरती नोंदवलाय आणि 27 वरती स्कोर कार्ड पुढे जाताना आपण बघताय. 3 षटकं परिपूर्ण होत आहेत. 9च्या सरासरीने 27 झालेले आहेत. याच पद्धतीने धावाल्या 54चं टार्गेट आपल्याला बघायला मिळतोय. तर वळूया पुनश्च डीसेकडे, येऊया मॅचकडे. एसटीचं आहे महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सने, दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे आली आदिल. थँक्यू. जबरदस्त पवाडे आपण बघताय, सॉन्ग बघतोय. तर डीजे मास्तर तर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एक भक्तिमय वातावरण आपण बघतायत. खऱ्या अर्थाने त्याला सुंदर साथ मिळते. शैलेश पाटील संघाचे ओनर गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 4, पहिला चेंडू अप्रतिम. ओव्हर द बॉलर हेड पिच केलाय आणि बाउन्स होतोय. सरळ चेंडू जातोय लॉंग ऑनला डॉमिनेट करत. चौकार. थँक्यू. तर स्कोर कार्ड 31 वरती पोहोचलंय. शैलेश पाटील यांचं स्वागत चौकाराने झालंय. पुढील चेंडू शॉर्ट बॉल आहे. पुढचा फटका बसला. येस नो टेकन. ओ युटी आउट गॉन. डीजे थँक्यू. न्यूमान आपण बघतायत. सुयोग न्यूमान येत आहे. शैलेश पाटील वेरी बॉलला चौकार आणि त्यानंतर कम बॅकिंग करताना सेट बॅटरला पाठवते तंबूच्या आसऱ्याला. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करताना 31 वरती 2 आपण बघतोय. षटक क्रमांक 4 आहे. नवीन सुयोगला आपण बघतोय. परंतु जर प्रतिस्पर्धी संघ बघितला जो फिल्डिंग करत आहे त्यामध्ये किशोर दोन्ही बंधू आहेत. परंतु इथे शैलेश पाटील यांची चांगली कामगिरी झाली आहे. 4थं षटक सुरू आहे. 31 धावा झालेल्या आहेत आणि सुयोग मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. पुढील चेंडू वेगवान मारा बघायला मिळतोय. थोडासा ऑप्शन वरती ठेवत डॉट बॉल. चांगलं कमबॅकिंग. व्हेरी फर्स्ट बॉलला चौकार. त्यानंतर छोट्या टाइम मध्ये उत्कृष्ट कमबॅकिंग. द्वंद्व पराकोटीचा आहे. इथे मात्र मराठा प्रीमियर लीगला आम्हाला जिंकायचं आहे. या स्पर्धेचं अंतिम विजेतेपद पटकवायचं आहे. त्यासाठी प्रत्येक संघाचं शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पुढील चेंडू खोलवा टप्प्याचा परफेक्ट यॉर्कर आणि तेवढं चांगलं प्रत्युत्तर बघायला मिळते सुयोग कडनं. 32 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. जबरदस्त कामगिरी. प्रत्येक चेंडूवरती रणसंग्राम बघायला मिळतोय. कशमकश जगदोजहद मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. चेंडू आणि फळीमधलं द्वंद्व तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा वेधून घेताना रखरखत्या उन्हामध्ये क्लास गुणवत्ता यांचा एक जबरदस्त समन्वय आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. श्रमजीवी संघटनाचे कार्यकर्ते आदरणीय व्यक्तिमत्व दिनेशजी पवार साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. पुढील चेंडू
ओ स्कूप करण्याचा प्रयत्न आहे. आपण बघतायत षटक संपले आणि 33 धावा 4 षटकं परिपूर्ण होत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 रन. एस दिस जे Thank you. It's the new man. Bowler name, please. संजय. नवीन गोलंदाज संजय येत आहे. 33 झालेले आहेत. स्ट्राईकला आपण बॅटर बघतोय. रोहित आहेत. 33 झालेले आहेत. काय असेल गेम प्लॅनिंग? 12 चेंडू मध्ये किती धावा? पुढील चेंडू. ओ यावेळेला पोलचा फटका सरळ लॉंग ऑन ला क्लिअर करताना येतो. स्टंड अँड डिलिव्हर्ड आउट ऑफ द पार्क. मॅसिव्ह सिक्सर. थँक्यू. 39 झालेले आहेत. रोहित इज ऑन अ फायर. ज्याच्या नावामध्ये हिट आहे तो मात्र आपला क्लास दाखवताना पुलला बनवतोय सक्सेसफुल. स्टंड अँड डिलिव्हर्ड आउट ऑफ द पार्क सिक्सर. संजयला कमबॅकिंग करावी लागणार आहे. तर रोहित आपला क्लास कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. 39 वरती 2. 11 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. पुढील चेंडू. याही वेळेला डाऊन दी ग्राउंड. नो चान्स एनी फिल्डर. सरळ जाते तो भव्य षटकार. डिझे थँक्यू. 45 झालेले आहेत. थोडीशी टीम मीटिंग करण्यासाठी भाग पाडतायत मिस्टर रोहित. ओव्हर द बॉलर हेड. काय शॉट खेळलाय. सरळ जातोय तो डाऊन दी ग्राउंडचा एक भव्य मासिव्ह स्टनिंग शॉट आणि स्कोर 6 ने प्लाय होताना पोहोचते. 45 लॉस ऑफ 2 विकेट. 3 in row. हॅट्रिक षटकार या स्पर्धेचे बघायला मिळतील का? की संजय या ठिकाणी कमबॅकिंग करून आपल्या संघ सहकार्यानं सांगेल वापसी करने के लिए हम भी जाने जाते हैं. आणि इथे गुडघ्यावरती बॅलन्स ऑन साइडला जबरदस्त झेल बघायला मिळतोय. आणि फलंदाज ओ युटी आउट. रोहित माघारी परतताना बाद. थँक्यू. किशोर कदम जबरदस्त कॅच. मी बाउंड्री लाईनच्या जवळ काय ती माझ्याकडे जिम्मेदारी का दिली किशोर सांगतायत. आणि काय जबरदस्त झेल. रोहितचं टाळ्यांच्या गजरात करूया आपण वेलकम. गुड बॅटिंग आणि किशोरच्या अप्रतिम फिल्डिंगचं करूया आपण स्वागत. जबरदस्त खेळ बघायला मिळालाय. लॉंग ऑनला काय अप्रतिम झेल. 6 धावा वाचवत एक डेंजरस बॅटरला पाठवलंय मैदानाच्या बाहेर संजयनं आणि साथ दिले मिस्टर किशोरनं. नवीन बॅटर उमेश. यावेळेला बॅटला स्पर्श. लेग गलीला झालंय मोठी चुकी. सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धाब्याचा अटेम आणि 2 धाबा होत आहेत परिपूर्ण. 47 वरती स्कोर कार्ड फ्लाय झालंय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 चेंडू हाताळताना 14 धाबा देत या ठिकाणी संजय डेथ ओव्हर मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. उमेश न्यूमॅन चांगली स्टार्ट देतोय. 2 धाबा त्याच्या नावावरती आहेत. पुढील चेंडू. गुड बॉल आणि याला या ठिकाणी निर्धाव चेंडू. संजय कमबॅकिंग करतायत. कठीण काळ हा असा तराजू आहे मित्रांनो की त्या कठीण काळामध्ये आपल्या माणसाची किंमत कळत असते. किती वजन आहे आपल्या माणसाचं ते कठीण काळामध्ये कळतं. आणि संजयने ते दाखवून दिले. आम्ही कमबॅकिंग करतोय. या वेळेला लॉंग ऑनला किशोर आहेत. कुठलाही शोर नाहीये. आणखीन एक धक्का. फलंदाज आउट. कम ऑन डीजे.
थँक्यू. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही किरणजी पांगरे यांना थँक्यू म्हणतोय. मराठी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आजचा दिवस तमाम बांधवांच्या समवेत एन्जॉय करण्यासाठी नक्कीच किरणजी पांगरे सरांनी आम्हाला आमंत्रित केलं, त्याबद्दल किरणजी थँक्यू. मिथून स्कोअर कार्ड आहे तो 47 आहे, 47 झालेले आहेत. शैलेश पाटील संघाचे ओनर पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. इथे काय असेल गेम प्लॅनिंग केसरी किंगचा, किती धावा अंतिम षटकामध्ये, किती एक टार्गेटकडे पोहोचलं जाईल आणि त्यासाठी मात्र थांबवून ठेवण्याचा प्रयत्न असेल तर शैलेशकडे एक मोठी जिम्मेदारी, डेथ ओव्हरला एक कंजूसी गोलंदाज म्हणून पुढे यावं लागेल. तर आपण बॅटर बघतोय, सहयोग आहेत. सहयोग पुढील चेंडूला जात आहे सामोरे. बघूया लेग गलीतनं चेंडू फील्ड केला जाईल. तद्वर पंच आमच्याकडे बलतायत आणि सांगतायत इट्स अ वाईड बॉल. 1+1 49 ऑन स्कोर कार्ड. 49 49 रन्स ऑन स्कोर कार्ड आपण बघतोय. 49 धावा. पुढील चेंडू, गुड शॉट, टायमिंग चांगलं होतं. बाउन्स थोडासा बघायला मिळाला मिड विकेट मध्ये. मिड विकेट आणि बॅकवर्ड टॉस स्कोअर लेगला चांगली फिल्डिंग झाले. 5-0 सांघिक अर्धशतक या ठिकाणी बघायला मिळत आहे. अतिशय सुंदर मैदान आपण बघतायत. 50 धावा झालेले आहेत. चांगली गोलंदाजी करताना शैलेश पाटील बघायला मिळतात डेट ओव्हर मध्ये. पुढील चेंडू, ओ याही वेळेला आपण बघतायत फिंगर रोल करतायत चेंडूवरती. चांगली गोलंदाजी आहे. 51 धावा. अंतिम षटकामध्ये फ्रीडम देत नाहीये, जखडून ठेवलंय थोडस. 51 झालेले आहेत. अजूनही आपण बघितलं तर 4 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे आणि 51. याच्यानंतर मॅच आपण बघणार आहोत नेक्स्ट मॅच. शैलेश तयार, पुनश्च चेंडू क्रमांक 3 घेऊन. ओ शॉर्ट बॉल, हाफ ट्रॅकर होता. थोडासा बाउन्स अँड टर्न, थोडासा कट झालाय. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आहे. थोडेसे क्रॅम्प जाणवत आहेत, परंतु त्यांना माहिती आहे 2 चेंडू मला सह्याद्री सुपरस्टार आणि मराठा लायन्स यांच्यामधला नेक्स्ट मॅच असेल. त्वरित संघनायकांनी टॉस साठी या. पुढील चेंडू, आणखीन एक कट चेंडू हाताळला गेलाय. बॅक ऑफ द गुड लेंड. उत्कृष्ट कामगिरी शैलेश, क्या बात आहे. डेथ ओव्हर मध्ये जखडून ठेवले गेले. रोहित आउट झाले, त्यानंतर कुठलाही मोठा शॉट आलेला नाहीये. सिंगल डबल कडे कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न आहे, परंतु शैलेशांची अप्रतिम गोलंदाजी आहे. आता मात्र पुढील चेंडू घेऊन तयार होत आहेत. याही वेळेला डॉट बॉल. जबरदस्त कामगिरी आहे. फलंदाज आउट. तोंड लावला करा मी काय माहिती नाही, तोंड लावलं. थँक्यू. तर नवीन बॅटर, शेवटचा चेंडू आहे ना. 1 to go आणि स्कोर स्टे ऑन 51. सलगचे 3 निर्धाव चेंडू बघायला मिळाले आहेत. क्या बात आहे. आदित्य, तर आपण या ठिकाणी बघतोय की बाद 52 धावांचं टार्गेट सेट केलंय. या ठिकाणी महिला भगिनी उपस्थित आहेत. आम्ही विनंती करतोय आपण या मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आणि मॅचचा आनंद घ्या. आपण आपल्याकडे जागा अवेलेबल आहे. प्लीज स्थानापन्न व्हा आणि मॅचचा आनंद घ्यायचा आहे. 52चं टार्गेट. जबरदस्त कामगिरी शैलेश पाटील यांच्या माध्यमातून बघायला मिळाली आणि थोडीशी जी फलंदाजी आहे त्याच्यावरती ब्रेक लावला गेला. 52चं टार्गेट सेट केलं गेलंय. काय घडेल सेकंड इनिंग मध्ये ते आपण बघणार आहोत. तत्पूर्वी उडूया आपण टॉस आणि जाऊया प्रीतम यांच्याकडे.
चला बोथ ऑफ टीम कॅप्टन टॉससाठी या. आजच्या दिवसातली 5वी मॅच आपल्या भेटीला येत आहे. टॉससाठी यायचं आहे. इज्जत करतो तू हारला तर हारला तुझी इज्जत करतो. हॅलो, शेवाळे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एक बाजूला सह्याद्री सुपरस्टार आणि दुसऱ्या बाजूला मराठा लायन्स आणि मराठा लायन्स टीमचे ऑनर शेवाळे साहेबांचे शुभ हस्ते आणि हेड आलेला आहे. टॉस विन केला, काय घेणार? बॅटिंग. कसं वाटतं इकडे मैदानावर खेळल्यानंतर खास करून रिझल्ट बघितले, पहिली बॅटिंग करणारी टीम वर्चस्व गाजवत आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? यावेळेस 70 धावा तरी बनवायचा आमचा विचार आहे आणि जसा कमिटीने केलेला हा प्रोग्राम आहे त्या एकदम सुंदर असा आणि क्रिकेटाचा छान खेळण्याचा प्रयत्न करू यावेळेस. खऱ्या अर्थाने मात्र क्रिकेट खूप पुढे गेलेलं आहे. टेनिस क्रिकेटने देखील उंच भरारी घेतलेली आहे. टेनिस क्रिकेटमधला कोणता असा खेळाडू आहे तो तुला पसंत आहे? तसे तर भरपूरच आहेत, पण आता खरं तर कृष्ण सातपुते आहे, कारण की त्यांनी या क्रिकेटचं पूर्ण टेनिसमध्ये काय बोलतात एक गेम धरून ठेवलेले आहे आणि चांगला आयडल आहे तो. त्याला बघून बरेच जण क्रिकेट खेळायला सुरुवात केली, त्याच्यामुळे पहिला तो. बेस्ट लक देतोय. अगदी आपण बघू शकतात कृष्णा सातपुते सर. कुणाल आमच्या समवेत असेल हरकत नाही. पहिली मॅच गमावली, बॅटिंग देखील चांगली झाली आणि गोलंदाजी चांगली झाली होती. काय म्हणणार? काय नाही, थोडंसं कॉर्डिनेशन नाही बसलेलं आहे. आता नवीन हे चालू झालेलं आहे. बघू आता नेक्स्ट मॅच चांगला करायचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा फिल्डिंग आहे वाटायला. किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? 50च्या आतमध्ये थांबवायचा प्रयत्न करू. बेस्ट लक देतोय तुमच्या टीमला. जिथे आपण बघू शकतात अगदी दोन टीममध्ये झुंज आहे. ज्या दोन्ही टीमने आपली पहिली मॅच गमावलेली आहे. टॉस अगदी सह्याद्री सुपरस्टार टीमने विन केलाय. बॅटिंगचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉम्बॉक्समध्ये जिथे तुमच्या सोबत जोडले जातील परनाळी भागातील गोड आवाज साहिल कुरेशी. जेवणाचं कोणी बाकी असेल तर कृपया करून जेवण घ्या. काउंटर थोड्या वेळाने बंद करतील. हॅलो, दोन्ही संघ आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. आजच्या दिवसातील 5वा सामना आपल्या भेटीस येतोय. सह्याद्री सुपरस्टार आणि मराठा लायन्स अशा या दोन संघादरम्यान. 2 मिनिटं पंच. फिल्डिंग टीम पाठवा ना एक्स्ट्रा प्लेअर. वारंवार आम्ही अनाउन्समेंट करतात. पेनल्टी लागेल. 3 धाव नाही डायरेक्ट समोरच्या टीमचा आहे. पेनल्टी लागेल नाही तर. आता शेवटचा कॉल असेल, ज्या टीमचा येणार नाही 3 धाव पेनल्टी. स्टार्ट द मॅच. संजय आणि विठ्ठल अशी दिव्यमान जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते फलंदाजी करण्याकरिता. पहिली षटक आणि पहिला चेंडूला मात्र सुरुवात होते. जाचला गेलाय, परखला गेलाय, हलक्या हाताने फटका खेळून मात्र एक धाव ही पूर्ण केली जात आहे आणि या एक धावेनिशी मात्र संघाचा खाता उघडला जाईल.
चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. पुढील चेंडू शॉर्ट पॉइंटच्या दिशेने फटका सजवला गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तिथपर्यंत एक धाव ही पूर्ण केली जाते. धावसंख्येत होईल 1 निभर आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 या अंकावर. सलामी जोडी आपण मैदानामध्ये पाहत आहात. संजय आणि विठ्ठलची. बॉलिंग ट्रॅकवर रोहित थोरात वेगवान गोलंदाजीचा मारा करण्यासाठी जाणला जातोय. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता, खोदून काढलाय. कोणती धाव या ठिकाणी पूर्ण केली जाणार नाहीये. येतोय डॉट चेंडू. जिंकण्याकरिता 52 धावेचा पाठलाग करायचा आहे. दुसरी इनिंग मैदानामध्ये आपण पाहत आहोत. सामना सुरू आहे केशरी किंग आणि हिंदवी रॉयल्स अशा या दोन संघादरम्यान. हिंदवी रॉयल्स संघाला जिंकण्याकरिता 52 धावेचा पाठलाग करायचा आहे. पहिली षटक. पुढील चेंडू फटका फसला होता, परंतु सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडूला फील्ड केलं जाईल. तिथपर्यंत पुन्हा एकदा 1 धाव ही पूर्ण केली जाणार आहे आणि या 1 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 4 या अंकावर. 4 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. सलामी फलंदाज दोन्ही दिशेने मैदानात उपस्थित आहेत. पुढील चेंडू. रोहित थोराट खूप सुंदर गोलंदाजीचा नजारा पेश करतोय. अंतिम चेंडू होता. अंतिम चेंडूवर 1 धाव मिळते आणि या 1 धावेनिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 5 या अंकावर. पहिल्या षटकाच्या समापनानंतर वळूयात डीजेकडे. धन्यवाद डीजे. पाहायला गेला दुसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू वेगवान गतीचा मारा पाहायला मिळालाय. फलंदाज बीट झालेत. बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलेला हा चेंडू आहे. डॉट बॉल येतोय मैदानामध्ये. 52 धावेचा पाठलाग करत असताना आपण हिंदवी रॉयल्स संघाला पाहत आहात. दरम्यान षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतोय. गतीवर सवार आहेत गोलंदाज मयूर थोरात आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवर. खूपच वेगवान गतीने सुरुवातीचे 2 चेंडू हाताळलेत. दोन्ही चेंडू डॉट पाहायला मिळालेत. पुढील चेंडू यावेळेस फळीवर आलाय आणि कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित नाही. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. 4 धावे करिता डीजे. धन्यवाद डीजे. मागील चेंडूवर चौकार आल्यानंतर आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या अंकावर. 9 रन्स ऑन दी बोर्ड. 52 धावेचा पाठलाग करत असताना हिंदवी रॉयल संघाला आपण पाहत आहात. प्रथम फलंदाजी केशरी किंग संघाने केली होती. 51 धावा लावल्या होत्या. 52 धावेचा टार्गेट सेट केला गेला आणि त्या टार्गेटचा पाठोपाठ चालत असताना हिंदवी रॉयल संघ दुसरी षटक प्रगती पथावर आहे. दुसऱ्या षटकाचा विचार पाहता मयूर थोराट हे बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतील. 3 चेंडू हाताळले गेलेत. पुढील चेंडू यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता. वेट केला, चेंडूला येऊन दिला आपल्या दिशेने आणि एक सुंदर असा फटका सजवून दिला जाते. सीमारेषा बाहेर चेंडू निघून जाईल. 4 धावे करता डीजे. धन्यवाद डीजे. 4 धावा आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहेत 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा फळकावर लावल्या गेल्यात. पुढील चेंडू पुन्हा एकदा फटका सजवलाय. आता मात्र पॉवर प्लेचा भरपूर असा फायदा उचलत असताना फलंदाज पाहायला मिळत आहेत. संजय कावर एका पाठोपाठ 3 चेंडू फेस केलेत आणि 3 चेंडू चौकाराच्या दिशेने पाठवलेत. काय सुंदर आउटस्टँडिंग सुपर अशी फलंदाजी पाहायला मिळत आहे संजय कावर यांच्याकडून. या 4 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या अंकावर. दुसरी षटक प्रगती पथावर आहे. दुसऱ्या षटकाचा विचार पाहता 5 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत समापनाला गेलाय. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा मयूर थोराट ऑन बॉलिंग ट्रॅक.
यावेळेस भन्नाट वेगवान गोलंदाजीचा मारा केलाय. ब्लॉक होल मध्ये चेंडू होता, बीट झालेत फलंदाज आणि या डॉट चेंडूनिशी मात्र 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचते 17 या अंकावर आणि दोन्ही सलामी फलंदाज अजूनही विकेटवर उपस्थित आहेत. आपण वळूयात डीजे मॅन कडे. डीजे यस केसरी किंग संघाचे ऑनर प्रदीप मस्कर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विठ्ठल यांनी जर षटकार लावला प्रत्येक षटकारावर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. पाहूया. प्रदीप मस्कर साहेबच्या शुभ हस्ते मात्र 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे प्रत्येक षटकारावर विठ्ठल यांना. पाहूया. चला थोडीशी घाई करा. प्रत्येक खेळाडूला सूचना आहे थोडीशी घाई करायची आहे. फिल्डिंग सेटअप साठी जास्त वेळ घेऊ नका. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. तिसरी षटक करण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवर नवनीत लाडला आपण पाहणार आहोत. या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये खूप सुंदर प्रदर्शन राहिलेलं आहे नवनीत यांचा. पहिला चेंडू हाफ ट्रेकर होता, फटका सजवला गेलाय. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि हलकासा फंबल, खराब फिल्डिंग पाहायला मिळालाय आणि चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर 4 धावेकरिता आणि या 4 धाव्यानिशी धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या अंकावर. षटकाराकरिता 500 रुपयाचा पारितोषिक आहे परंतु चौकारांनी मात्र सुरुवात करतोय फलंदाज विठ्ठल. जिंकण्याकरिता 52 धावेचा पाठलाग करायचा आहे. 21 धावा पूर्ण झाल्यात. पुढील चेंडू येऊन स्टेप आउट होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बीट झालेत फलंदाज आणि यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलेला हा चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल. नवनीत लाड यांना मात्र मोठं फटका खेळणं हे मात्र सोपं नाहीये कारण की अनुभवी गोलंदाज आहे. प्रत्येक चेंडू काहीतरी नवीन करतोय. यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडूवर क्षेत्ररक्षक येतोय. जेल सुटलेला आहे. जीवनदान पुरवला गेलाय फलंदाज विठ्ठल यांना. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या अंकावर. 22 रन्स ऑन दी बोर्ड. मराठा प्रीमियर लीग 2026 चा हा भव्य दिव्य पर्व आयोजन नियोजन आपण पाहतात. आजचा हा पहिला दिवस. चौथा सामना मैदानामध्ये ऑन आहे. पुढील चेंडू यावेळेस अतिरिक्त बाहेरून चेंडू हाताळला गेला. खूप सुंदर गोलंदाजी नवनीत लाड यांच्याकडून पाहायला मिळते. डॉट चेंडू आलाय मैदानामध्ये. फलंदाज संजय कावर आणि विठ्ठल कान्हेरे असे 2 फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतील. पुढील चेंडू ऑफच्या दिशेने फटका सजवलाय. त्या ठिकाणी पुन्हा एकदा फंबल पाहायला मिळते. आज मात्र थोडीशी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय केसरी किंग संघाकडून. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धाव्यानिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या अंकावर. षटकातील अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल नवनीत लाड. पाहूया. थोडीशी दुखापत झालाय खेळाडूला. मेडिकल किट मैदानामध्ये पुरवायचं आहे. दुखापत जास्त असेल तर खेळाडूला बाहेर येण्यामध्ये देखील काही हरकत नाहीये. यस दुखापत जास्त आहे
त्यामुळे खेळाडूला मात्र इंजर्ड घोषित केलं गेलं आणि बाहेर मैदानात यावं लागत आहे. शैलेश पाटील न्यू बॅट्समॅन मैदानामध्ये येतोय. मोठी जबाबदारी आहे कारण की जिंकण्याकरिता 52 धावेचा पाठलाग करायचा आहे. 24 धावा या फळकावर लावल्या गेल्यात. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे दोन्ही संघाकडून. एका दिशेने पाहायला गेलं चांगली गोलंदाजी केली गेली तर केसरी किंग या सामन्यामध्ये विजय संपादित करू शकतो. आणि त्यात जर चांगली फलंदाजी झाली तर इकडून मग हिंदवी रॉयल संघ या सामन्यामध्ये विजय संपादित करेल. बॅलन्सिंग सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. विठ्ठल यांना मात्र परतावा लागलाय. जास्त इंजरी झालाय म्हणून रिटायर्ड होऊन मात्र आपल्या डगआउटच्या दिशेने त्यांची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज शैलेश पाटील मैदानामध्ये एंटर होतोय. संजय कावर आणि शैलेश पाटील अशी दिव्यमान जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल. पुढील चेंडू ब्लॉक हॉलमध्ये होता, खोदून काढलाय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडूला फील्ड केलं जाईल, थ्रो केलं जाईल. तिथपर्यंत मात्र फक्त एक धावाने हे दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. धावसंख्येत होते एकनी भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या अंकावर. जिंकण्याकरिता 52 धावेचा पाठलाग करायचा आहे. अजूनही उर्वरित 18 चेंडू आणि 27 धावेची आवश्यकता असणार आहे. बॅलन्सिंग असा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 18 चेंडू आणि 27 धावेची आवश्यकता. हिंदवी रॉयल संघाला या सामन्यामध्ये विजय संपादित करण्याकरिता पाहूया यस न्यू बॉलर बॉलिंग ट्रॅकवर आल्या पहिल्या चेंडूवर स्वागत केलं गेलंय रोहित थोराट यांचा 6 धाव्याने. काय सुंदर फटका पाहायला मिळालाय. चला संधी देऊया डीजेमॅनला. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्यानंतर पुढील चेंडू फटका फसलाय. चेंडूचा खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि जेल हा सुटतोय. कॅच ड्रॉप पाहायला मिळालाय. मोठी संधी मात्र शैलेश पाटील यांना दिली गेलंय. जीवनदान पुरवला गेलाय. पाहूया एक आक्रमक असा फलंदाजाच्या रूपात शैलेश पाटील यांना आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. त्यांना मात्र जीवनदान पुरवणं कुठे ना कुठे घातक साबित होऊ शकतोय. दरम्यान पुढील चेंडू सटीक ब्लॉक मध्ये चेंडू हाताळला गेला. यावेळेस मात्र थोडंसं खराब कॉलिंग दोन्ही फलंदाजा दरम्यान पाहायला मिळालाय. क्रिकेटचं पटलावर खेळत असताना चांगली कॉलिंग असणं हे गरजेचं असतं. दोन्ही फलंदाजा दरम्यान यस नो वेट अशी कॉलिंग मात्र केली गेलेली नाहीये. थोडीशी खराब कॉलिंग आणि त्याचा मात्र रूपांतर होतंय विकेटच्या रूपात आणि शैलेश पाटील यांना मात्र परतावं लागते डगआउटच्या दिशेने. डीजे थँक्यू डीजे. मागील चेंडूवर एक आक्रमक फलंदाज मोठा फलंदाज ज्याच्यावर मोठी जबाबदारी होती तोच मात्र परतताना शैलेश पाटील डगआउटच्या दिशेने परतताना पाहायला मिळतोय. येणारा नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय मयुरेश पाटील. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळला गेलाय. काय सुंदर गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पेश केला जात आहे रोहित थोरात यांच्याकडून. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. त्यानंतर पुढील 3 चेंडू काय सुंदरपणे कमबॅक केला गेलाय रोहित थोरात यांच्याकडून. धावसंख्येचा विचार पाहता धावसंख्या स्थिरावलेली आहे 33 या अंकावर. एक गडीच्या मोबदल्यात खेळत असताना
हिंदवी रॉयल संघ पाहायला मिळतोय. जिंकण्याकरिता 52 धावेचा पाठलाग करायचा आहे. अजूनही उर्वरित पाहायला गेलं तर 14 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता असणार आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर रोहित थोरात. यावेळेस स्टेप आउट होऊन सुंदर फटका खेळला गेला आहे, परंतु चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफच्या दिशेने झेल टिपला जाईल आणि पुढील मोठा झटका बसतोय हिंदवी संघाला. डीजे मागील चेंडू पाहायला गेला. संजय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑफच्या दिशेने एक सुंदर झेल टिपला गेला आणि संजय यांच्या पारीला पूर्ण विराम लावण्याचं काम केलं गेलंय. येणारा नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय किशोर कदम. मोठी जबाबदारी असेल किशोर कदम आणि मयुरेश या दोन्ही फलंदाजावर, कारण की जिंकण्याकरिता 13 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता आहे. क्रांतीवीर बिरसा मुंडा मैदान खैरापाडाचा हा सुंदर असा मैदान पाहायला मिळतोय. या मैदानावर मराठा प्रीमियर लीग 2026 हा भव्य दिव्य पर्व आपण पाहतात. आजच्या दिवसातील सामना सुरू आहे. केसरी किंग आणि हिंदवी वॉरियर्स अशा या दोन संघादरम्यान यावेळेस मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, सुंदर एफर्ट लावला गेला होता त्या ठिकाणी गोलंदाजाकडून. 4 षटक समाप्त झालेले आहेत. 4 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या फळकावर पाहायला मिळते 34 धावा. अजूनही जिंकण्याकरिता 12 चेंडू आणि 18 धावेची आवश्यकता असणार आहे. डीजे चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. जिंकण्याकरिता हिंदवी रॉयल संघाला 12 चेंडू आणि 18 धावेची आवश्यकता. जिंकण्याकरिता एकूण 52 धावेचा पाठलाग करायचा आहे. 34 झालेले आहेत. अजूनही 18 धावेची आवश्यकता असणार आहे. सलामी फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतील किशोर कदम आणि मयुरेश. बॉलिंग ट्रॅकवर आदित्य मराठे यांना मात्र इन्व्हाइट केला गेलाय. पहिला चेंडू ऑफच्या दिशेने फटका खेळून काढला गेलाय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील पूर्ण केला गेलाय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजा दरम्यान पाहायला मिळते. आणि इकडून मात्र सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये दाखवावं लागणार आहे दोन्ही फलंदाजाला, कारण की धावा एवढ्या जास्त नाही आहेत. एकेरी दुहेरी धावेने देखील काम केलं जाऊ शकतोय. पाहूया. हाफ ट्रॅकर चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाहेरून चेंडू निघून गेलाय लेग स्टंपचा. वाईट चेंडू घोषित केला जातोय पंचांकडून. एक धाव मिळेल. या एक धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 37 या अंकावर. 37 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडीच्या मोबदल्यात खेळत असताना हिंदवी रॉयल संघाला आपण पाहतात. उर्वरित 11 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता असणार आहे. पुढील चेंडू वाईड यॉर्कर लावण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजीचा नजारा मैदानामध्ये दर्शवला जातोय. वाईड बॉल. धावसंख्येत 1 ने भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 38 या अंकावर. 38 रन्स ऑन दी बोर्ड. बॉलिंग ट्रॅकवर आपण आदित्य मराठेला पाहत आहोत. पहिल्या चेंडूवर 2 धाव खर्च केली होती. त्यानंतर एका पाठोपाठ 2 चेंडू वाईट हाताळले गेलेत. कुठे ना कुठे थोडासा प्रेशर असेल गोलंदाजावर. पाहूया. यावेळेस सटीक वाईड यॉर्करचा प्रयास
मैदानामध्ये पाहायला मिळालाय. खोदून काढलाय चेंडूला, एक धाव पूर्ण केली गेलाय. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम दोन्ही फलंदाज करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या अंकावर. 39 रन्स ऑन दी बोर्ड. आदित्य मराठे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार असतील. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टंपचा खूप बाहेरून गोलंदाजी केली गेलाय. वाईड बॉल घोषित केला जातोय पंचांकडून. 40 धावा फळकावर लागतायत. 2 गडीच्या मोबदल्यात खेळत असताना हिंदवी रॉयल संघाला आपण पाहत आहोत जिंकण्याकरिता 52 धावेचा पाठलाग करायचा आहे. अजूनही इकडून पाहायला गेलं तर 10 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता असणार आहे. यावेळेस मात्र सटीक लाईन लेनवर गोलंदाजी केली गेलाय. फलंदाज बीट झालेत. बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलेला हा चेंडू आहे. डॉट बॉल येतोय मैदानामध्ये आणि अशाच प्रकारची गोलंदाजी होणं हे गरजेचं आहे केशरी किंग संघाकडून. पुढील चेंडू पुन्हा एकदा आदित्य. यावेळेस पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजीचा नजारा आणि यष्टीरक्षक देखील चूक करतोय. वाईट चेंडू आणि +4 रन्स. एकूण 5 धावा मिळतील या चेंडूवर आणि या 5 धावेनिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 45 या अंकावर. 45 रन्स ऑन दी बोर्ड. आता मात्र 9 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता असणार आहे. थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळत आहे आदित्य मराठे यांच्याकडून. 12 चेंडू आणि 18ची गरज होती आणि आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललं गेलं या सामन्याचा. उर्वरित 9 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता असणार आहे. कुठे ना कुठे प्रेशर थोडासा पाहायला मिळत आहे गोलंदाजावर. आदित्य मराठे अजूनपर्यंत 3 चेंडू हाताळलेत. वैयक्तिक 11 धावा खर्च केल्यात. थोडीशी महागडी अशी गोलंदाजी हाताळत असताना दरम्यान पुढील चेंडू यावेळेचा भन्नाट वेगवान चेंडूचा मारा. बीट झालेत फलंदाज. येतोय डॉट चेंडू मैदानामध्ये. आता मात्र 8 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता असणार आहे. अजून या 5व्या षटकातील 2 चेंडू येणे शेष आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाणार आहे. फळीवर आलाय चेंडू. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर आणि झेल ड्रॉप पाहायला मिळालाय. कॅच ड्रॉप पाहायला मिळालाय. त्याचा फायदा उचलत असताना 2 धावा या पूर्ण केल्या गेल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजा दरम्यान. किशोर कदम आणि मयुरेशला आपण फलंदाजी मार्कवर पाहतात. उर्वरित 7 चेंडू आणि 5ची गरज आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय मैदानामध्ये आणि काय सुंदर सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र उर्वरित 6 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता असणार आहे. केशरी किंग आणि हिंदवी रॉयल्स अशा या 2 मातब्बर संघादरम्यान सामना सुरू आहे. केशरी किंग संघाने प्रथम फलंदाजी केली होती. जिंकण्याकरिता 52 धावेचा टार्गेट सेट केला होता आणि त्या टार्गेटचा पाठोपाठ चालत असताना हिंदवी रॉयल्स संघाला आपण पाहतात जिंकण्याकरिता 6 चेंडू आणि 5ची गरज आहे. आणि बरेचसे सामने आम्ही समालोचन पर्वामध्ये पाहिलेले आहेत. पास्तळच्या मैदानावर पाहायला गेला होता. 6 चेंडू आणि 1 धाव देखील डिफेंड केली गेली होती. तर क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. पास्तळच्या मैदानावर 6 चेंडू आणि 1 धाव देखील डिफेंड केली गेली होती. वैभव कांजोडे नावाचा तो गोलंदाज. काय सुंदर गोलंदाजी. तशाच प्रकारची गोलंदाजी आज होणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. उर्वरित 6 चेंडू आणि 5ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता. पाहूया अंतिम षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर मयूर थोरात यांना इन्व्हाइट केलं गेलंय. अंतिम षटकातील पहिला चेंडू लेट कटचा हा फटका काय सुंदरपणे खेळला गेलाय आणि चेंडूला मात्र दिशा दाखवली जात आहे सीमारेषाची. चेंडू निघून जाईल आर पार सीमारेषा बाहेर. मिळतील 4.
धन्यवाद डीजे. अजूनही उर्वरित 5 चेंडू असतील आणि आवश्यकता असेल 1 धावेची. उर्वरित 5 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. सुंदर फाईट, तितका संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. केशरी किंग आणि हिंदवी रॉयल्स अशा या दोन संघादरम्यान. आणि इकडून मात्र हिंदवी रॉयल्स संघाने या सामन्यामध्ये विजय संपादित केलाय. खूप खूप अभिनंदन हिंदवी रॉयल्स संघ. आपण या सामन्यामध्ये विजय संपादित करून या टुर्नामेंटमध्ये एक पाऊल पुढे निघून जाण्याचं काम केलेलं आहे. पुढील सामना असेल सह्याद्री सुपरस्टार आणि मराठा लायन्स अशा या दोन मातबर संघादरम्यान. आणि पुढील समालोचनासाठी मी इन्व्हाइट करेन मायक्रोफोनवर पासल गावातील सुमधुर आवाज प्रीतम सरांना. संजय ठरतायत प्लेयर ऑफ द मॅच. सतरा चेंडू आणि 26 धावा आणि गोलंदाजी करताना 2 विकेट. संजय या पण प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी अष्टपैलू कामगिरी केले आणि मॅन ऑफ द मॅच संजय ठरतो या ठिकाणी या मॅचचा हिरो. त्याला पण करूया. संजय या पण प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी अतिशय पाचांगणे सरांच्या शुभ हस्ते आपण वितरित करतो या ठिकाणी प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड. गुड जॉब संजय. उत्कृष्ट कामगिरी, अष्टपैलू कामगिरी आपण बघतायत. पाचांगणे सरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देतोय. संजय वेल प्लेड. जोरदार टाळ्यांचा गजर. संजय काय म्हणशील?